की अशी कुठली बॅग मी तुम्हाला द्यायलाच सांगितली नव्हती. अजित, हे सगळं काय चाललंय? काय कन्फ्युजन आहे? विचारा यांना. अशी कुठली बॅग मी तुम्हाला सांगितलीच नव्हती की राणीला नेऊन द्या. बरं, मीच तुम्हाला म्हटलं होतं की ती फक्त 2-3 दिवसासाठी गेलीये. मग अशी कुठली बॅग मी का तुम्हाला सांगेन तिला द्यायला? आबा, काय प्रकार आहे हा सगळा? हे परत आधीसारखं सुरू झालंय. उर्मिला, हा सगळा काय प्रकार आहे? इंद्राने राणीची बॅग द्यायला सांगितली असं तू अजितला खोटं का सांगितलंस? उर्मिला, तुला काय राणी इंद्रात भांडण लावायचं होतं का? नाही उर्मिला, अगं आता का गप्प बसलीस? उत्तर दे ना, बोल. बोला ना. मगाशी राणी वहिनींबद्दल खूप वाईट साईड बोलत होतात ना. राणी खूप वाईट आहे, तिच्या ओठावर एक पोटात एक. पण राणी वहिनी तुमच्यासारख्या खोटारड्या नाहीयेत, दुसऱ्यांच्यात भांडण लावणाऱ्या नाहीयेत. मी वस्तीत बॅग द्यायला गेल्यावर त्या काय म्हणाल्या माहितीये? घरात कुणाला कळायच्या आधी ही बॅग घरात परत नेऊन ठेवा. उगाच घरात कळलं तर वाद नको, सगळ्यांना त्रास होईल. ह्या आहेत राणी वहिनी. सतत दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या, सतत दुसऱ्यांची काळजी करणाऱ्या. आणि तुम्ही एक. काळजी. मी सुद्धा हे सगळं काळजीनेच केलं इंद्रा भाऊजी. म्हणजे काय झालं आबा, राणी तिकडे वस्तीवर गेलीये ना राहायला, मग तिच्याकडे कपडे नसतील म्हणून तिची बॅग पॅक केली. आणि मग अजित भाऊजींना जर मी खरं खरं सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नसतं म्हणून इंद्रा भाऊजींचं नाव वापरलं. पण मी खरं सांगते, मी 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 काळजीनेच केलं. आता राणीची काळजी. बस करा हो खोटं बोलणं. तुम्ही राणीचा किती तिरस्कार करता ना, या अख्ख्या घराला माहिती आहे आपल्या. नाही इंद्रा भाऊजी, मी खरंच काळजी. शट अप उर्मिला वहिनी. कसली काळजी? काळजी करता तुम्ही तिची? तुम्ही काय आहात आणि घरातल्यांची किती काळजी आहे ना तुम्हाला, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि काही काळजी वगैरे नाही. राणी आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय. उर्मिला, मला वाटलं होतं तू सुधारली असशील, पण नाही. उर्मिला, तू राणीला खोटारडी म्हणत होतीस, पण आता तर तूच खोटारडी ठरलीस ग. अगं, माझी सून पोटुशी आहे म्हणून किती लाड केले मी तुझे, किती कौतुक केलं, पण तू पुन्हा एकदा माझा विश्वासघात केला असता. तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास का नाही ठेवते? माझ्या मनात असं काहीही नव्हतं. याचीच वाट बघत होतो मी याचीच वाट बघत होतो. कधी यांच्या रडण्याचं नाटक सुरू करतील. बंद करा तुमची ही खोटी नाटकं, नाहीतर माझ्या इतका वाईट ना कधीच नसेल. हेच करत आलात तुम्ही आधीपासून. या घरातल्या माणसांमध्ये भांडण लावणं, घरातल्या माणसांना एकमेकांपासून दूर करणं, हेच करत आलात तुम्ही आजपर्यंत. पण एक लक्षात ठेवा, इथून पुढे मी खपून घेणार नाही. परत जर असलं काही केलं ना, धक्के मारून हाकलून देणे इथून तुम्हाला. ह्या घरात हे असले धंदे करायचे असतील ना, ते घर तुझ्या करता नाही उर्मिला. तुझ्या आईच्या घरी जा आणि हवं ते कर.